गेलेत काय की सकाळ सकाळ कपडे निघायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रे टाहो वा विठ्ठल नामाचा रे सारं गाव पाया खाली टाहो. घातलं. काय झालं? इथं विठ्ठल नामाचा टाहू अहो आमची अशी समाधी लागली इथं एवढं आम्ही भजनामध्ये दंग झालो असं वाटलं तुम्हाला सोडून डायरेक्ट संन्यास घ्यावा हिमालयात निघून जावा पण तेवढ्यात तुम्ही आल्या आत्ताच नका जाऊ. मग मी काय म्हणते ते सरपंच गेले बाहेर. हा 15 दिवस का महिनाभर येणार नाही ते मग ती तंटामुक्तीची मीटिंग कोण अटेंड करीन, गावातले भांडणं कोण मिटवीन, एवढा चान्स आहे व्हा ना पुढं तुम्ही. बघन सरपंच आले आपल्याला काय द्यायचं काय करावं या माणसाला चांगला चान्स आलाय अहो. म्हणजे काय करायचं म्हणते नेमकं अहो त्यांची जागा तुम्ही घ्या. आता ते नाही तर वर जरा आज म्हणजे भांडणं मिटायची लोकांची भांडणं हा मिटवायची. हा हा आपण एक गाव दोन तुकडे करीत असतो म्हणजे डायरेक्ट फैसला सरपंचावानी असं मिळमित वरण भातवानी नाही करायचं अरे असं झालं तसं झालं हे नेपसाईडचे लोक धरून हाणायचे अहो डायरेक्ट भांडणं मिटवायची लावायची नाही नाही. नाही 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 भांडव मिटवायचेच पण माझ्या स्टाईलनी चेअरमनच्या स्टाईलनी भांडणं कसे का मिटवणार मिटवणार? सरपंचच्या स्टाईलनी नाही कसे का मिटवणार पहिलं व्हा पुढं. बरं बरं आता म्हणजे आपल्या पुढच्या इलेक्शनला आपल्याला सोपं जाईल सोपं जाईल म्हणजे सगळ्या गावात तुमच्या नावाचा बोलबाला होईल. काही वेळेस तुझं डोकं पण चांगलं चालतं तुला आता कारखान्यात घ्यावं लागतंय मला बॉडीवर सदस्य म्हणून लगेच हा मग आता डोकं आज कळलं ना मला एवढं डोकं चालतंय तुझं म्हणल्यावर तशी हुशारच आहे मी पहिल्यापासून तुमच्यापेक्षा. मी आता गावात एक चक्कर मारून येतो कुठं काय शांतता आहे का नाही ते पाहतो नाही तर शांतता प्रस्थापित करतो तुम्ही पुढाकार घेतला तर शांत बरं बरं हा बरोबर आहे चल मी येतो गावातून बरं चक्कर मारून चल ना तुला घरी नका सोडतो मारून मग जरा फेरफटका मारून लोकांचा हाल हवाल घ्या. बरं तुला सोडतो घरी आणि तसं जातो पुढे तुझ्या रूपात चांदणं पडलंय न मला भिजू द्या काळीज लागलंय ना तुझं गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या आहा काय बिस्कुट कोणी बनवलं असं काय माहिती टेस्ट आहासे वाहत मजा अरे एवढा चांगला रस्ता केलाय पण गावाला कळणार रस्त्याच्या कडेला संडास करते उद्या पाठच येतो जर कोणी इथं संडास करताना दिसलं ना बंदूकच आणतो गुळीच घालतो एकाला मग बघतो असा बार काढलो कस काय बस काय गंठन काय म्हणू काय चाललंय काय नाही म्हणू मग हा ना तर किती खाल्ले तुला पाहिजे पुढं चालू हे राहून मला राहून दे मी राहणार चाललोय अय, आण इकडे दे ना अय, माझं अरे दुकान बिस्किट बंद नाही आहे. ते. दुकान बंद आहे दुकान म्हणून बंद आहे हम्म. मला काय मी काय खिडकीतून आणले काय दे ना नाही इकडे. अजिबात नाही मी देतो तुला पैसे पण काय नाही. ते आहे ते तर खाऊन घ्या आधी नाही, नाही. अरे सोड ना माझं पाय कोणत्या इकडे माझं बिस्किट आहे मी नाही जाणार ये ना इकडे. बिस्किट नाही दूंगा अरे पैसे देतो ना मी तुला पैसा काय पैसा कोंबडी घातलं तू काय चार पाच शिकवतो अरे मी राहणार चाललोय तू गंठन. काय? आहे ना एक पुढं तो याकडं एक पुढे आहे म्हणजे तू सांगणार का मी किती पुढे खायचे अरे 4-5 खाल्लेत ना आता दे ना ते हो. मी माझे पैसे माझं बिस्किट पुढे मी 4-5 खाईन 400-500 खाईन अरे दुकान बंद आहे म्हणून म्हणतोय मी दुसऱ्याकडे काय- अन्न मग गालतं रिक्षा घेऊन टाळ टाळ करीत दुकानात तुला बोलू नको टारटार करीन नाही तर फार फार करीन तिकडे तो होय, भिस्किट होय. नाही पडलो का मी चल, हाय इकडं. हल, कुत्र्यासारखा हाडाड हाडाड करतो हल. तू गप घंटे तुला सांगतोय मी काय सांगतो तुम्हाला मग तो टकाल बिकाल फोडी ना मी तुझं नाक वडीन असं लांब करीन मग तुला करू. हा अरे ऐ, 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 शांत, चल ऐक. तू. ती बिस्किट अय गपना कुठं भांडणं करतो काय झालं ते बिस्किट द्याय ना मला बिस्किट दे ना हा कोणाच बिस्किट येते माझे आणि तुला कशाला पाहिजे आता दुकान बंद आहे. आता मी रानात चाललोय म्हणलं दे तेवढे मला अरे त्याच्यावरून भांडणं करायचे असतात का भांडणं करायचे नाही तंटा मुक्तीचं काम माझ्याकडे आलेलं आहे सरपंच नसल्यामुळं भांडणं करायचे नाही आपला फैसला ऑन दी स्पॉट असतो बिस्किट त्याचे काम ऐकले तू तुला तुला आणता येत नाही का आणि तुला जरी एखाद्याने बिस्किट मागत असला का देता येत नाही का आपण माझे बिस्किट आहे जरी असले तरी प्रॉपर्टी सगळ्या गावाची असते सगळ्यांनी वाटून खायचं असतं आणि इकडे दे बिस्किट म्हणे द्यायचे नाही सगळ्यांना वाद घालायचा नाही काय कळलं का सरपंच येऊस तर अजिबात वाद घालायचा नाही त्या आईची तारा न मला न तुला न घाल कुत्र्याला अरे पण त्यांचं काय संबंध होता रे? आपल्याला हाणलं आणि माझेच बिस्किट घेऊन गेले बघ ना राव सरपंच मिटीत भांडणं पण हे असं नाही मिटीत भाऊ सरपंच गोडीत समजून सांगत येत राव हिने पाठीतलं जर ताण का मला हाणलं? बी मारलंय
दिले असते आधीच बिस्किट तर द्या द्या नाही तर कुत्र्याला टाकायचे घेत कैके पान बनारस वाला कैके पान बनारस वाला अय, बावळा झाला का रे तू? एवढं गाव स्वच्छ ठेवायचं काम काम करतो इथं चुकत होतो पानं खाऊन मावा खाऊन हा तुला कळतं काही कळतं का तुला अहो नेते चुकलो आता मी इकडे तुकणार होतं तुला असं इथं गाव स्वच्छ ठेवायचं चाललंय अजिबात कुठं भांडणं करायची नाही आणि घाण करायची नाही पुसून घ्यायचं ये सगळं सॉरी सॉरी आणि चेअरमन परत जर तू असं गाव घाण केलं ना अयो नाही नाही सॉरी काय? गोणा करतो आणि लगेच आधार? जातो. हा गोणा करतो काय विषय सॉरी चुकलं हा काय अवघड झालं हो नेमकं कधीच नाव खाल्लं पा चेअरमन आले होते ना गावात हा ना मकर मांजर आहे काय रे आपलं काय चेअरमन झालं अरे काय राव हे चेअरमन आपले मकर बसलो होतो आपलं तिथं ते श्यामाच्या तिथं हम्म. मारलाय राव मी पान खाऊन थुकू राहिले तिथं चेअरमन आले मकर काहीतरी आपलं असं काहीतरी इथं थुकन गावात हे आणि हे स्वच्छता ठेवायची पाणी बिणी वतलं आणि बोले भांडण तांडणं करायचे नाही असं तसं काय काय गोष्टी सांगितल्या बरं समजून सांगू ना माणसानी हा मारायचा काय संबंध म्हणजे रस्त्यावर थुकलं म्हणून मारलं का तुला मग लय चाती झाले बरं का असं चेअरमन असं करा ठीक आहे ना भाई मी काय म्हणतो सांगा ना तुम्ही समजून सांगाय बघ खाऊ नको इथे थुकू नको पलीकडे थूक तिकडे जाऊन बाजूला थूक मातीत थूक मारायचा का प्रश्न मग बोले आम्हाला तंटा पण नाही का एक एक टोका दिला टाकून अरे मग म्हणजे आम्ही आमचं चाललंय आमचं गमती गमती नाही का असं चाललंय बाबा भांडणं आमचे आणि ते काय ते म्हणलं बोले तंटामुक्तीचं माझ्याकडे हे आणि मग तंटामुक्तीचा विषय हे आणि स्वच्छता भिच्छता ठेवा अरे भाऊ ठीक आहे म्हणलं राव मग आता काय म्हणतात आपले नेते येतं म्हणलं द्या मग पाणी करतो गोणा म्हणलं काय नाही नाही अति होतंय आती गंठन होते मी तंटामुक्तीच्या नावाखाली काय तुम्ही काय मारणार का लोकांना नाही ना हे ना भाई माझ्या असं डोक्यात आहे ना शीतळाच्या मस्तकात गेले ते ना चेअरमनचे ना जिरवात लागणार भाई नेता आहे म्हणजे काय झालं भाई आम्ही कार्यकर्ते सोपं नाही भाई विषय आमचा नाही नाही, नाही गंठन तूच विचार कर आता काहीतरी याच्यावर थोडा काढ आयडिया आहे आपल्याकडे हम्म. अशी मी भाऊची बायको रोशन माहेरी गेलेली हम्म. हा ती काही येत नाही हम्म. झाला कांड चेअरमनला सांगायचं तिला फोन करून बोलून घ्यायचं हम्म. ती काही येणार नाही हम्म. चेअरमनला तीच भांडायला लावायचं फक्त फोनवर बाकीचं मग मी करतो काय करायचं ते. हम्म. घंटा डोका बाकी गोट आहे भाई मग जायचं चेअरमन चला चला आम्ही मी गोळ करतो म्हणजे काय मी पटका खायचा हा बाजू अरे तुमच्या बांधाचा वाद आहे ना माझ्याशिवाय मिटणार नाही तुमचे लय 2 दिवसापासून भांडणं चालू आहेत मला लक्षात आहे. मी आले का तुमच्या दोघांचे बी आहे ना एक टंगडे काढितो हा आणि ते बांधावर आहे ना असा नांबऱ्या म्हणूनच रवितो त्याशिवाय भांडणं मिटणार नाहीत अरे समजत नाही का मग तुम्हाला लवकर भांडणं मिटून घ्या मी आले धिंगाणा करीत असतो मी आले भांडणं मिटत नाहीत भांडणं वाढत असते तर एक खट्टी तुकडा पडत असतो हा अख्खे दोन्ही घर आणीत असतो मी आल्यावर मग बर मिटला वाद वा असा वाद मिटतो 20 वर्षापासून बांधून वाद चालू होता 20 वर्षापासून सरपंच नुसतं आळणी पाणी सरपंचाला ते वादच मिटेना मी म्हटलं टंगडेच मुडीतून तिथं उभा करीतो नाबऱ्या म्हणून वादच मिटे आपला एक वाद मिटवायचा होता आता कोणता वाद आहे तुझा भाऊची बायको नांदत नाही ना हा ती तिकडे माहेरी जाऊन बसली रुसून म्हणजे ती अजून आलीच नाही का गेली ती यायला तयार नाही अरे हे सरपंच करते काय सरपंच गुळगुळ बोलत अहो या ना वहिनी अरे, अहो, अरे, लय कामात अरे, दरवड अरे, आहे, अरे, वहिनी. अरे, नाही होतं काय बाळू भाऊची बायको तिकडं हा. म्हणजे बाळू एनी टाइम आहेत ना इकडे पडला राबायला- 24 तास राबायला रात्रीचा बी दिवसा बिन बायको नाही म्हणली रात्रीचा बी आपण त्या माणस- रानातच ना त्या माणसाने नुसते दारे करायचं काय त्या माणसाने पण हा ना, त्याला काय मन भावना बिवना मग? आहे का नाही कवर तिने कपडे सुद्धा हाताने धुतोय आता आणि काय भावनांना मोठ माती देतोय राव तो. हा. तुम्ही करा काय तुम्ही काय करा वहिनीला फोन करा असं म्हणतो तिला चांगला खडसावा खडसायचे सकाळीच बॅग घेऊन येत आली पाहिजे पहिले एसटीने आपलं खडसावणं मग साधं सुद्धा नसतं बरं का खर्च करता तुमच्या आता पद्धतीने रडली बिडली तर उग नाही का नाही अहो, नाही. काय रडत कडत नाही नाही? नंबर आहे की देऊ आता गावात आपल्याकडे नंबर शेजारच्या गावातल्या बायकांचे नंबर त्यांच्याकडे आहे, तो त्यांना विचार खरंय, खरंय. लावा लावा. पण डिक्शनरी अरे आता मोबाईल आहेत पहिल्यांदा डिक्शनरी पाठ असायची चेअरमनची हो. माहिती का हा. हा उषाबाई हा मला माहिती आहे नंबर आहे माझा चेअरमन बोलतोय शहाणी झाले काय जास्त किती दिवस झाले 6 महिने
आजच्या आज बॅग भरायची आणि गप गुमान थेट इकडं आपल्या गावाकडे यायचं. नाही तर टंगडे टोडीन तिथं आले, अख्खं खानदान हानीन एकदम तिथं आले, जोडून मोकळं करीन. भाऊ बाप भाऊ बापन तू काय कोण आणायचे तुझे पार मामान काका सगळे घेऊन ये. हा. बहीण लय मध्ये मध्ये बोलते. बहीण तिचं तो थोबाडच हानीन आता. हा कोणती आशी हे उशींची आशी माहिती आहे ना मला. तिचं तो थोबाडच हाणतो, तिचा नावरा उचलूनच आपटला, बांगडी डाव घालूनच टाकीतो खरे, फाटाळूनच टाकीतो त्याला. त्याच ऐकती म्हणून तिकडं चालली. बाळूचा साडू नीट नाही ना. लय शहाणपणा करू नको, थोबाड वाजवायचं नाही जास्त. हा सरपंच विरपंच काही नाही, त्यांचं ऐकायचं नाही. माझ्याकडे आलेलं आहे खातं सगळं, आणि सरपंचाला ते खातं देतो नसतो मी. आता मी जर तिकडे जर आलो तर केसाला धरून वडीत आणीन. गपचूप यायचं अंगाचे. हा असा दम दिल्याशिवाय काम होत नाही. बाया पळत येत असते बायांनी आता. फोनच कट केला. हा यावाच लागतंय. नाही पण भारी काम केलं तुम्ही. आणि असे जर काही जुने तंटे कज्जे जर असतील तर लगेच मिटून घ्या. सरपंचाच्या आत हा ठेवायचंच नाही गावात आपल्याला काही असं. गावाची पार काय शांतता एकदम अशी शांतता. प्रस्थापित करायची. भयान शांतता नाही बरं का, चांगली शांतता. बरं, निरव चल. निरव शांत. निरव शांत तो शब्द मला येत नाही का. माणूस काय कमी आहे का. त्याची डिक्शनरी म्हणजे काय. रंगमंच का दिलेला माणूस आहे. बरं मला काय म्हणायचं, आता मी गावात जातो, अजून जर काही तंटे बघा, असले बघा. हा तर निकालच लावितो. लावून त्या याचं बघा तेवढं, ते रामात त्याचं पण काहीतरी चाललं बरं, होतं बरं. घरात. हा, हा? हा. सकाळी आवाज आला हा, हा. त्यांच्या घरातून. आणि मला काय म्हणायचं, काही दिवसांनी मला कोर्टच बोलणार आहे, डायरेक्ट सेपरेट. हा. हे तंट कोर्टातले तुम्हीच मिटवा. लगेच. हा, हा असं. 3 वर्ष केस प्रलंबित तिथं 3 मिनिटात. लगेच निकाल. बरं येऊ का, मला लय कामाचं आता व्यापी. आता आपलं 50% काम झालेलं आहे. आता उरलेलं 50% काम आपल्याला बाळू भाऊची गाडी घेऊन मग करावं लागेल. बळ भाऊकडे जायचं का बळ भाऊ बोलून घ्यायचं. जे सोयीस्कर राहील ते. आपल्याला काय आपण विहिरीपाशी गेलो काही नाही, विहीर आपल्या पैसे आली की पाणी तर प्यायलाच जात नाही. बळ भाऊकडे फड सांभाळ तुऱ्याला गयाला, फड सांभाळ तुऱ्याला गयाला, तुझ्या उसाला लागल कोला, अग तुझ्या उसाला लागल को. कोला लागेल पण दुसराच कोला लागलाय. काय सांग भाऊ. उशाला ना. हा अरे बाळू भाऊ, उषा वहिनी गेलेले किती दिवस झाले. झाले 6-7 महिने. चिरवणी मागाशी फोन केलता कोणला वहिनीला, उषा वहिनीला. काय एवढा दिवस असतं का, हा, आता हा. येऊन जा इकडं. हा ते बाळू भाऊची काय हाल चाललेत. हा हा मग मी एवढं शिस्तीत नाही सांगितलं, मग बाकीचं गंठन सांगा. फुल बडबड केली, काय येत नाही तो इकडं. मी तिकडं आलं तांगड्या ओढीन, असं केसाला धरून फरफटीत आणीन. कोण चेअरमन असं म्हणलं उशीला. हा तो बापाला घाबरतो काय, तो भावाला घाबरतो काय, सगळे घेऊन या सगळे. तुझ्या बहिणीचा तो नाव राऊस बोला. म्हणजे एवढं बोलला चेअरमन. हा म्हणला तिकडे येतो चांगल्याच काढतो हे करतो. मला सांगा बरं भाऊ, हा बायको तुमची आहे का चेअरमनची? माई बोलायचा हक्क कोणाला आहे? माझा. यांना काय गरज आहे का मध्ये बोट घालायची? काय गरज होती, बापला मी बघन ना. हा, मग आता ते कळायला पाहिजे. एवढं बोललेत, हा मला धास्ती पडली. उषाबाईंनी नाही तिकडे जीवाच काय बरं वाईट केलं करून मग घ्यावं. करते मग काय करायचं. चेअरमनचे मला एक म्हणायचं, 6 महिने झाले उषा वहिनी तिकडे, तुम्ही एका शब्दाने दुखवलं का बाईला. अजिबात नाही. म्हणजे माणूस कोण आहे. अरे पण मी अजून सरपंचाला सांगितलं नाही, माझ्या बायकोला फोन करून बोलून घ्या. या चेअरमन तर पडलं काय पण. आता मग काय गरज असं होती? केलं. तर तुम्ही एक काम करा, हा तुम्ही हे घ्या 50, हा याची घ्या उलशिक, हा. आणि आधी दारू प्या आणि मग चेअरमनची गाडी घ्या. चर्माची गाठ घ्या. आता गाठ नाही, आता सोडित नाही चेअरमनला. आता भेटच घ्या. आता पहिला जातो, टाकतो आणि मग चेअरमनची गाडी घेतो. घ्या घ्या. पण मला सांग, काय गरज होती? हा मला फोन करून बोलता येत नाही का तिला? तेच ना मग, कळायला पाहिजे ना. यांनी फोन करून म्हणजे प्रेमाने सांगायचं का शिवाय द्यायच्या तिला? शिवाय बी हाणणं मारणं हात काढणं बरं ठीक आहे, माझ्या बायकोला बोलले, माझ्या सासरवाडीच्या लोकांना बोलायचं काय संबंध आहे? ऐका ना, तुम्ही दारू प्या हा. आणि हे सगळं चेअरमन बरोबर करा. झालं लगेच. आईला अन तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला. थांबा तिथं, थांबा. माझ्या बायकोला बोलत काय नाही. एक एक हातान पाय जोडला ना
तर नाव बाळ्या सांगणार नाही माझ्या बायकोला बोलत होय तुम्ही अरे बावळ्या, अरे येडा झाला का काय तू चेअरमन चेअरमन थांबा सोडित नसतो येड लागला का काय तुला? टांगडा काढीत असतो मी तुमचं चेअरमन थांबा काय झालं आ, तुझं ऐकलं म्हणून तर ही वेळ आली माझ्यावर पळायची. मी काय केलं अयो बाळ्या आला. हो. चेअरमन थांबा तिथं जाग्यावर चेअरमन काय कुटाणा केलाय माणसाने सोडित नसतो चेअरमन आता तुम्हाला थांबा चेअरमन इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा